इयत्ता 12वी मध्ये शिकत असलेल्या आणि JEE ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओबद्दल किंवा यामध्ये असलेल्या माहितीबद्दल काहीही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा. कमेंटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं भेटून जातील. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की JEEची तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे टेस्ट सिरीजचा. विद्यार्थ्यांना JEE मेन्स लेवलचे टेस्ट पेपर जोपर्यंत भेटत नाही, JEE ॲडव्हान्स लेवलचे टेस्ट पेपर जोपर्यंत भेटत नाही, त्यामध्ये वारंवार रिव्हिजन जोपर्यंत विद्यार्थ्यांची होत नाही आणि वेगवेगळ्या लेवलला जोपर्यंत विद्यार्थी स्वतःला टेस्ट करत नाही त्याचा रिझल्ट चांगला येत नाही. तर अशा टेस्ट सिरीज बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या टेस्ट सिरीज मध्ये विद्यार्थ्याच्या प्रत्येक चॅप्टरच्या प्रत्येक कॉन्सेप्टवर प्रश्न विचारले जातात. वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेले एक्झाम पॅटर्न्स याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्याची सखोल तयारी होऊन 170+ इंजिनियर्स 2025 मध्ये घडवलेली टेस्ट सिरीज म्हणजे बूस्टर टेस्ट सिरीज. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन जर चांगल्या पद्धतीने झालं तर विद्यार्थ्याचा चांगला रँक आल्याशिवाय राहत नाही आणि चांगले कॉलेजेस त्याला भेटल्याशिवाय राहत नाही. तर JEEची बूस्टर टेस्ट सिरीज जी आहे त्या टेस्ट सिरीजच्या टाइम टेबल बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर टेस्ट सिरीजच्या टाइम टेबल मध्ये बघा, सुरुवातीला 2, 3 किंवा 4 चॅप्टर्स एका विषयाचे असे 3 विषयाचे फेज 1 मध्ये सुरुवातीला चॅप्टर वाईज टेस्ट आहेत 3 टेस्ट झाल्यानंतर एक ग्रँड टेस्ट आहे. म्हणजे या 3 टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या ज्या चुका आहेत त्या प्रत्येक चुका बघून त्याची परत तयारी करून त्यांना पुन्हा एकदा त्याच पार्टवर टेस्ट द्यायची आहे. म्हणजे ह्या 3 चॅप्टर वाईज टेस्टच्या एक ग्रँड टेस्ट मध्ये परत सगळ्या चुका त्यांच्या रिकव्हर होतात. हा खूप अभ्यासपूर्ण बनवलेला टाइम टेबल आहे. मागील 2 ते 3 वर्षांपासून विद्यार्थी याला फॉलो करतायत आणि संपूर्ण 100% जर ह्या टाइम टेबलला फॉलो केला गेला तर विद्यार्थ्याचा निकाल हा अपेक्षित निकाल येतो म्हणजे येतोच. दुसरा 11वी आणि 12वी या 2 पार्टवर ग्रँड टेस्ट 1 आणि ग्रँड टेस्ट 2 झाल्यानंतर 12वीच्या सिलेबसवर परत एकदा 3 चॅप्टर वाईज टेस्ट आणि एक ग्रँड टेस्ट आणि परत एकदा 3 चॅप्टर वाईज टेस्ट आणि नंतर एक ग्रँड टेस्ट. हा पूर्ण सिलेबस आणि हा टाइम टेबल तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण टाइम टेबल तुम्हाला भेटून जाईल. या टेस्ट सिरीज मध्ये चॅप्टर वाईज आणि ग्रँड टेस्ट झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना परत एकदा पूर्ण 11वी NCERT आणि पूर्ण 12वी NCERT वर ग्रँड टेस्ट आणि त्यानंतर फुल सिलेबस टेस्ट. सध्या या ठिकाणी 13 जानेवारी पर्यंत फुल सिलेबस टेस्ट दिलेला, त्या 5 जवळपास 21 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत विद्यार्थ्यांना JEEच्या परीक्षेच्या डेट्स भेटतील. त्यापूर्वी 13 जानेवारी पर्यंत या टेस्ट झाल्यानंतर अजून काही टेस्ट सरप्राईज टेस्ट त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील. हे विद्यार्थ्यांना पुढच्या पार्टमध्ये कळेल. तर JEE मेन्स मध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर आजच जॉईन करा बूस्टर टेस्ट सिरीज. थँक्यू.